सुरू आहे. थेट जाऊयात. कोण त्यांचं असं देखील म्हणणं आहे की महानगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी एकत्र दिसते आणि पुन्हा एकदा आता आपण बघितलं या इलेक्शनमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी म्हणजे अजितदादांच्या पक्षाचे मी तुम्हाला एक सांगू का? माघार घेतली. नाही मान्य आहे. आठ ठिकाणी बदल झालेला आहे. 8 कॅन्डिडेट्सनी माघार घेतलेली आहे. त्याच्यात काँग्रेसचीही आहेत ना. काँग्रेसच्याही लोकांनी माघार घेतली. नाही प्रत्येक ठिकाणी सिच्युएशन वेगळे. घोडे बाजार हवाय का? मी तुम्हाला त्याचा पुढचा टप्पा सांगते. मी स्वतः सुप्रिया सुळे एक नागरिक आणि लोकप्रतिनिधी म्हणून एक पार्लमेंटमध्ये बिल मूव्ह करते. ते तुम्हाला लवकरच दिसेल की अशा या सगळ्या ज्या इलेक्शन्समध्ये जो घोडे बाजाराचा आरोप होतो हे बंद झाला पाहिजे आणि हात वरती करून पार्टीच्या व्हिपनी सरपंच टू लोकसभा हे पारदर्शकच इलेक्शन झालं पाहिजे. हे बिल मी स्वतः मूव्ह करते आणि तुम्हाला पुढच्या काही काळात हा बदल झालेला दिसेल. आणि सगळ्याच पक्षांमध्ये काय काय झालंय. भारतीय जनता पक्षाने मला तोंड उघडायला लावू नये. त्याच्यामुळे मी सुसंस्कृतपणे काही बोलत नाहीये, कारण का माझा तो स्वभावही नाहीये. आणि विधानसभेत लोकसभेत ताकदीने लढूच त्यांच्या विरोधात आम्ही. पण आत्ता हा जो घोडे बाजार झालाय तो कोण काय कसं काय झालंय या बऱ्याच गोष्टी तुम्हालाही माहिती आहेत आणि मलाही माहिती आहेत. म्हणूनच मी हे बिल मूव्ह करतेय की घोडे बाजार होऊ नये आणि कुठलंही इलेक्शन झालं तर ते फक्त पैशाच्या जीवावर कोणीही लढू नये किंवा आईसच्याही म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी हिचीही भीती दाखवू नये. हा देश हा लोकशाही पद्धतीने चालला पाहिजे आणि त्याच्यासाठी जे काय करावं लागेल ते आम्ही करू. नेमकं कारण काय? तुम्हाला जर आधीपासून माहिती होतं आपल्याकडे नंबर्स नाहीये, घोडे बाजार होणार आहे, तरी सुद्धा तुम्ही उमेदवार दिले, एक सोडून 2 उमेदवार दिले, अचानक ते विड्रॉ केले, तर हा मेनली इगो सॅटिस्फाय करायचा विषय होता का? जेव्हा वळसे पाटील पवार साहेबांकडे गेले की मग विड्रॉ झाले, काँग्रेसकडे कोणी गेलं की मग त्यांनी विड्रॉ केलं, लोकल ज्या तुमच्या गेमिक आहे त्या एकदा कम्प्लीट झाल्या की मग विड्रॉल करायचे आणि आधी काहीतरी वेगळा मेसेज होता असं सोशल मीडियावरती. नाही बघा, लोकशाहीमध्ये प्रत्येक बोलायला अधिकार आहे. मलाही इलेक्शन कधीच रंगत वाटलं नव्हतं. काय रंगत होतं या इलेक्शनमध्ये आणि घोडे बाजार इतका जाईल असं मलाही वाटलं नव्हतं. हे मी मान्य करते. आणि मीटिंग्समध्ये मला काय फार ह्याच्यात एक्साइटमेंट कुठे मला तरी दिसली नाही. मी त्या सिस्टममध्ये असले तरी हे एक इलेक्शन आहे. रंगत कधी येते? जेव्हा लोकसभा, विधानसभा, कॉर्पोरेट उसमें मजा आता है. जेव्हा पारदर्शकपणे तो गेम असतो, ती फाईट असते, त्या फाईटमध्ये मजा. या इलेक्शनमध्ये आता मध्ये राज्यसभेचे इलेक्शन झालं, सगळेच अनअपोज झाले, नंबर सगळ्यांकडे ते गुणागोविंदांनी झालंच ते. पन्नास 60 नाही, आमची 150 होती. ठीक आहे ना, दावा करायला काय लोकशाही आहे. हे बघा, एक ते वयाने लहान आहेत, नवीन आलेत, माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना. त्याच्यामुळे आता ते काय बोलले ह्याला उत्तर मला देणं वाटत नाही. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे, बोलतील ते, त्यांना वाटेल ते. काय हो, आले ना, मान्य करतो ना, मी कुठे नाही म्हणते. नाही, मीही तुमच्या चॅनलवर आज सकाळी ती बातमी पाहिली. मी फोनही रोहितला केला, तो भाषण करत होता. नंतर मी या कार्यक्रमात आहे. त्यामुळे अर्थातच अन्नत्याग ही खूप टोकाची भूमिका होते. त्याच्यामुळे मीही रोहितला विनंतीच करीन की पहिली पॉलिसी येऊ दे, त्याचा वाटप होऊ दे. अन्नत्याग वगैरे या गोष्टी म्हणजे लोकांसाठी एवढी भूमिका घेतल्या ह्याला हिंमत लागते, त्याचं मी कौतुकही करते. पण पहिलं पॉलिसी काय आहे हे सगळं समजून घेऊया आणि मगच करू. आणि अर्थातच माझी विनंतीच राहील की कोणीही म्हणजे रोहितनी पण आणि कोणीच अन्नत्याग वगैरे करू नये. मोठी लढाई आहे आणि या लढाईसाठी आपण सगळ्यांनी ताकदीने उतरलं पाहिजे. माझी रोहितला विनंती राहील की अन्नत्याग करू नको, पॉलिसी येऊ दे, वाटप होऊ दे,
जर लोकांवर अन्याय झाला तर अन्न त्यागा करण्यापेक्षा दुसरं काहीतरी मोठ्या पद्धतीने आपण सरकारला भाग पाडू हे करायला. मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये सरकारने काही निर्णय घेतले 2 दिवसामध्ये, त्याला आता ओबीसी समाजातून विरोध होतो आणि ते निर्णय अनकॉन्स्टिट्युशनल आहेत असं लीगल ओपिनियन सुद्धा समोर येत आहे. आंदोलनामध्ये ज्यांनी जे मृत्युमुखी पडले त्यांना सरकारनं नोकऱ्या द्याव्यात अशा पद्धतीची सरकारने जी भूमिका घेतली, तर त्याला अनेक ओबीसी संघटनांकडून विरोध होतोय. आरक्षणाचं आंदोलन ही फार वैयक्तिक लाभाची बाब असताना त्यातल्या मृत्यूंना अशा पद्धतीने किंवा त्यांच्या नातेवाईकांना नोकरी देणं हे योग्य नाही किंवा हे अयोग्य आहे, अनकॉन्स्टिट्युशनल अशी ओबीसीनी भूमिका घेतली. हे बघा, आरक्षण असू दे, शेती मालाला भाव असू दे, कांद्याचा प्रश्न असू दे, कर्जमाफी असू दे, हे जे सरकार आता आहे अतिशय दुर्दैवी आहे पण असंवेदनशील आहे आणि अनेक प्रश्नांबद्दल फार गांभीर्याने हे सरकार गोष्टी घेत नाही. आज महाराष्ट्राची आणि भारताची आर्थिक परिस्थिती अडचणीत प्रचंड आलेली आहे. पुढच्या काही कालावधीमध्ये नोकऱ्या असतील किंवा तुम्ही सगळा डेटा भारत सरकारचा बघा किंवा महाराष्ट्राचा बघा, हा आर्थिक अडचणी या पुढे फार मोठ्या आव्हान म्हणून आपल्यासमोर उभे आहेत. महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार. मग नीटमध्ये झालेला भ्रष्टाचार असेल, महाराष्ट्रात चाललेला भ्रष्टाचार असेल, कॉर्पोरेशनमध्ये चाललेला भ्रष्टाचार असेल तो, किंवा प्रचंड महागाई जी चॅनल्सवर तुम्ही वारंवार दाखवता, प्रत्येकाच्या घरात ती झळ बसते, आणि बेरोजगारी जी वाढते, या सगळी फार मोठी आव्हानं आज आपल्यासमोर आहेत. त्यामुळे पॉलिसी मेकर्स म्हणून माझी महाराष्ट्र सरकारला पुन्हा पुन्हा आणि भारत सरकारला विनंती आहे की ह्या महत्त्वाच्या विषयांवर तुम्ही लक्ष द्यावे आणि ज्या शेतकऱ्यांचा असेल आणि केव्हा आरक्षणाचे मुद्दे असतील, हे ज्या पद्धतीने सरकार हाताळत आहे हे अतिशय चुकीचं आहे आणि दुर्दैवी आहे आणि ह्याच्यात समाजात तेढ निर्माण करायचं पाप हे महाराष्ट्र सरकार करते. राज ठाकरे अनेक वेळा त्यांनी ही भूमिका मांडलेली आहे आणि ती रास्तही आहे, पण मी स्वतः 4 वेळा त्याच मशीनवर निवडून आल्यामुळे मग आमचे विरोधक आम्हाला म्हणतात की तुम्ही जिंकला की तुम्हाला मशीन चालतं, हारला की चालत नाही. पण मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाला एवढा आत्मविश्वास जर आहे की ते जिंकतात कॉपी न करता, मग जर राज ठाकरेंची एक मागणी आहे तर करून बघा एखादं इलेक्शन बॅलेट पेपरवर, काय हरकत नाही करायला. हा त्यांचा एक मुद्दा आहे. नाही, त्यांचा हा प्रश्न आहे. आमची इंडिया अलायन्सची मीटिंग 8 तारखेला आहे, त्याच्यात त्यांचा हा मत किंवा काय याची आम्ही सविस्तर चर्चा करूनच जो काही निर्णय होईल तो एकमतानेच होईल.